पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। देवी आई, आज बँकेबाहेर मला काय होत होतं? संकेत येईल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. तू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेस का? काही घडलं नसलं तरी काहीतरी घडण्याची चाहूल होती असं वाटतंय, पण का? सगळं असं अपूर्ण का राहतंय देवी आई? मंदिरातून चोरलेला तुझा ग्रंथ सुद्धा कोणाच्या तरी हाती लागलाय. कोण आहे ती व्यक्ती? त्या व्यक्तीच्या जीवाला धोका तर नाही आहे ना? देवी आई, मला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव. वेलकम वेलकम, ये आत. मी ओळख करून देतो. ताई, ही इंद्राणी, आणि इंद्राणी ही माझी लाडकी ताई रूपाली ताई. काय घेणार? चहा, कॉफी, सरबत वगैरे काही? कामाचं बोलूया. असे डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालायचा तर मग वाढवा नारळ, करा श्री गणेशा. त्रिनयना देवी. त्रिनयना देवीचा ग्रंथ हिने हेमाकडून चोरला असणार. आणि आता बंटीला हाताशी धरून पैसे उकळायचे धंदे करते असं वाटतंय. पैसे उकळण्याचे धंदे तू करत असशील, मी नाही. हिने आता माझ्या मनातलं ओळखलं. म्हणजे बंटी म्हणतोय ते. बंटी जे काही म्हणाला असेल ते सगळं खरं आहे. ताई, तुला अजूनही कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? तिला ना मनातलं कळतं. मनात काहीच बोलू नकोस. जे काय आहे ना ते तोंडावर बोल. त्रिनयना देवीचा ग्रंथ तू का चोरायला लावलास? नाही म्हणजे ग्रंथ चोरायला काही विशेष असं कारण नव्हतं. चूक. कुठलीही घटना घडण्यामागे कारण असतात. कारणाशिवाय काहीही घडत नाही.
म्हणजे कसं सांगू, आपला जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अमुक अमुक मार्गावर का धावलास असं नाही ना विचारत. तसाच प्रकार आहे हा. नक्की? ताई, सगळं सांगून टाक. नेत्राबद्दल हिला सांगू की नको? कोण नेत्रा? माझ्याकडे काय बघतेस? मी काहीच सांगितलेलं नाहीये. ही नेत्रा कोण आहे? तिने सुद्धा तुम्हाला ग्रंथ चोरायला मदत केली आहे का? तुला खरंच वरदान आहे त्रिनयना देवीचं? कोणी केली जर तरी ही आगळीक अनधिटाई. त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. तुझा भाऊ म्हणाला की ज्या ज्या व्यक्तींनी हा ग्रंथ वाचलाय त्या त्या व्यक्ती जिवंत राहिलेल्या नाहीत, आणि तरीही मी जिवंत आहे. ग्रंथ पुन्हा वाचून दाखवू का? कलियुगात केवळ 3 भक्तांच्या, त्यासुद्धा 2 आणि 1.5 तपाच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहेत. थांब. त्या ग्रंथात लिहिलंय ना, 1.5 किंवा 2 तपाच्या अंतरावर विशिष्ट वेळेला जन्मलेल्या 3 स्त्रिया, ज्यांना हे त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यातली एक नेत्रा आहे. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तुला दुसऱ्याच्या मनातलं वाचता येतं, तसंच तिला भविष्यात काय घडणार आहे ते कळतं.
हातात हे जे ब्रेसलेट आहे ना, त्रिनयना देवीचं चिन्ह असलेलं, तसंच तेच चिन्ह असलेलं लॉकेट नेत्राच्या गळ्यात आहे. आणि तिच्या रूममध्ये त्रिनयना देवीचा फोटो सुद्धा आहे. तिला दिव्य दृष्टी सुद्धा आहे. दिव्य दृष्टी? नाही काकू, तसं काहीच नाहीये. सॉरी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. मला राहवत नव्हतं म्हणून मी हे बघ, आज ना उद्या रुपाली वहिनी हे घर सोडून जाईल. ती या घरातून निघून गेल्यानंतर माझ्या केदारचं काय झालंय मला कोण सांगेल? सांग ना नेत्रा, तूच सांगशील ना. तू आधीचं रक्षा कवच आहेस. तूच तेजसची त्याच्या बाबांबरोबर भेट घालून दिलीस. तुझ्यामुळेच फाल्गुनीला तिचा तेजस परत मिळाला. आणि तुझ्यामुळेच घरात सगळ्यांना रुपालीचं खरं रूप कळलं. मग नेत्रा, तुझ्यामुळेच माझा केदार मला परत मिळेल ना. काकू, विश्वास ठेवा. ज्या दिवशी अद्वै साहेबांसमोर रुपालीबाई साहेबांचे सगळे गुन्हे पुराव्यांनिशी सिद्ध होतील, त्या दिवशी आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील. आणि तेव्हाच आपल्याला केदार काकांबद्दल सुद्धा कळेल. तो दिवस येऊ द्यायचा नाहीच आहे मला, आणि म्हणून तुला भेटायला आली मी. मला त्या घरात यावं लागेल. कशासाठी? त्या नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान खरंच आहे की ती तुम्हाला मूर्ख बनवते हे बघण्यासाठी. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. मी बघितलंय, अनुभवलंय. हो, पण मी जर तिथे आले नाही तर मला तिच्याबद्दल आणखीन कसं कळणार? बंटी, मग तुझी मैत्रीण म्हणून घेऊन येईला घरी. माणसाने चुका कराव्यात, पण त्याच चुका परत परत करू नयेत. आता काय झालं? तुम्ही ह्या अशा चुका करत असणार म्हणूनच आज ही वेळ आली आहे तुमच्यावर. पण मग आता काय करायचंय तूच सांग. नेत्राला देवीचं वरदान आहे की नाही हे कळण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल, आणि त्यासाठी मला त्या घरात राहावं लागेल. घरात राहावं लागेल? ताई, जमेल का? नाही, म्हणजे सद्य परिस्थिती तरी अशी आहे की हे कठीण आहे. कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. आणि ह्या जगात अशक्य असं काहीच नसतं. मार्ग शोधावा लागेल. तुम्ही काही काळजी करू नका. परमेश्वर बघतोय. सगळं नीट होईल बघा. बाबा, कसे आहात? तुमच्यासाठी भीमसेनी कापूर आणलाय आई. हवा होता ना तुम्हाला? आणि तुम्हाला आवडतो तसा धूपही आणलाय. खूप छान वास आहे ह्याचा. लागतो ना धूप तुम्हाला? घ्या. रुपाली, तू जा इथून. काय झालंय? मी सांगते ना, जा इथून. आई, आता नेत्राने काय कान भरले तुमचे? काय झालंय? बाबा, बाबा, बघा ना, आई कशा करतायत. म्हणजे आरोप करतायत माझ्यावर. काही चूक झाली आहे का माझ्याकडून आई? छे ग, चूक तुझ्याकडून झाली नाही, चूक झाली माझ्याकडून. तुझ्यावर विश्वास ठेव. आणि झालेल्या चुका दुरुस्त करता येत नाही ना, याची खंत आहे मला.
म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तू इथे थांबू नकोस, निघून जा. आई, इतकी नकोशी झालीये मी तुम्हाला. प्लीज असं नका करू. तुम्ही पण का दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? नका ना गैरसमज करून घेऊ प्लीज. आई, तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी माझ्या आई वडिलांच्या स्थानी आहात. आदर आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल, प्रेम आहे. बाबा तुम्ही सांगा ना आईना, मी किती जीव लावलाय तुमच्यावर, हो की नाही? असं का आई? जीव लावलास का जीवावर उठली होतीस? रुपाली, यांच्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस, माहितीये मला. आणि बघ तू, एक ना एक दिवस तुला याची शिक्षा नक्की मिळेल. कसली शिक्षा? आणि आई, कोण देणार आहे मला शिक्षा? कशासाठी? जो गुन्हा मी केलाच नाहीये त्याची शिक्षा का भोगू मी? आई, असं काय करताय तुम्ही? बाबा, तुम्ही बोलू शकला असतात तर किती बरं झालं असतं. बघा ना आई कसे आरोप करतायत माझ्यावर. तुम्ही सांगा ना, त्यांचे गैरसमज होत आहेत. तुम्ही बोलायला हवं होतं बाबा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आई, बाहेर किती वेळा सांगायचं तुला? असं काय कर? आई, आई, हो. नका करू आई. आई, काय झालं? बघ ना आई कसं करताय. काय झालं? आधी असं का वागताय सगळं माझ्या बरोबर? काय चाललंय? काय प्रकार आहे हा? का त्रास देताय आई? अरे आधी मी आई असं का वागताय माझ्याशी? तू सुद्धा यापुढे आईला त्रास झालेला मी नाही खपवून घेणार. आई, काय झालंय? शेखर, हे सगळं मला आधी कळलं असतं तर. काय चाललंय रे आपल्या घरात? कुठलं पाप घडलंय आणि कुणाकडून? म्हणून हे असे दिवस बघायला लागतायत मला. अन्याय केला आहेस तू माझ्यावर. देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. आजी, आजी, ही बाई का आली आहे आपल्या घरात? आपल्या सोन्यासारख्या घराची राख रांगोळी करून टाकली आहे या बाईंनी. आजी, आजी बास करत आहे. आणि काय बोलतेस तू? ही बाई प्लीज थांबवा हे सगळं. आणि तुम्ही सगळे ना या नेत्रावर विश्वास ठेवणं बंद करा आधी, मग सगळं सॉल्व्ह होईल. आणि आईमुळे नाही, नेत्रामुळे ही घराची अवस्था झाली. परमेश्वरा, तूच बघ रे बाबा. आता मला नाही सहन होते सगळं. हे सगळं कसं नीट होईल आणि कोण करेल? आजी, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. तू बाबांच्या रूम मध्ये का गेली होतीस? बाबा, बास झाला आता आहे. आई, तू चल. शेखर, होईल ना रे सगळं नीट? आई, तू नको काळजी करूस. सगळं ठीक होईल आई, सगळं नीट होईल. तू त्रास करून नको स्वतःला. शांत हो भगवती, शांत हो. आई, तू नको लक्ष देऊस या सगळ्याकडे. हे बघ, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय, काय त्रास होतोय, पण आई,
तू तू आधी ये, इथे बस. सावकाश. आई आई मला कळतंय या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय. हवं तर मी सॉरी म्हणतो तुलाही, पण थोडा वेळ जाऊ दे, सगळं व्यवस्थित होईल. नेत्राला देवीचं वरदान आहे की नाही हे कळण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल आणि त्यासाठी मला त्या घरात राहावं लागेल. घरात राहावं लागेल? नाही सहन होते सगळं. हे सगळं कसं नीट होईल आणि आणि कोण करेल? आजी तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. आई ओकेस ना तू? नाही आधी मी ठरवलंय, इथून पुढे मी रडणार नाही. रडून काही नाही होणार. तू आणि मी आपण एकत्र येऊन सगळं व्यवस्थित करूया. हे घर माझं आहे आणि माझंच राहणार. दॅट्स लाईक माय मॉम. इथून पुढे तू स्वतःला नाही त्रास करून घ्यायचास. हो, तू जा फ्रेश हो. मी पण जरा चेहऱ्यावर पाणी मारते. बर. बंटी बोल. इंद्राणीला राजाध्यक्षांच्या घरात कसं आणायचं हे कोडं सुटलंय आता. हां, कसं करणार आहेस? तिला फोन लाव आणि कॉल मर्ज कर. ताई पण आधी मला तर सांग. बोलते मी, तिला फोन तर लाव. हां, 1 मिनिट. हा बंटी बोल. हां, 1 मिनिट. हां, ताई इंद्राणी फोनवर आहे. इंद्राणी ताई फोनवर आहे. हां, ताईला बोलायचं आहे तुझ्याशी इंद्राणी. हा बोल. तू या घरात कशी येशील हा मार्ग सापडलाय. माझ्या सासूशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. ती म्हातारी आता सगळं नीट व्हावं, मी या घरातून लवकरात लवकर जावं म्हणून प्रार्थना करत असेल. तिला या घरातलं सगळं व्यवस्थित व्हायला हवंय. येतंय तुझ्या लक्षात? हां हां, तिला तर सगळं कळलं असेलच ना इंद्राणीला. तसंही तिला मनातलं कळतं ना. पण तू घरात न जावंस असं तुझ्या सासूला का वाटतंय? सगळ्याच प्रश्नांची आत्ता उत्तरं नाही देता येणार. वेळ आली की सांगते सगळं. पण तू आधी घरी ये आणि नेत्राचा काटा काढ. ती म्हातारी कधी बाहेर पडते, काय करते, तिचं वेळापत्रक काय आहे सगळं मी सांगते तुला. मग बोलूच आपण. ओके, बाय. आता थांबायचं नाही रुपाली. इथवर आलीस, आता इथून पुढेही जाता येईल. आणि पुढे जाता यावं म्हणूनच तर इंद्राणी आली आहे तुझ्या आयुष्यात.
नाही, आम्हाला एन्व्हायरमेंटल एनओसी मिळाली आहे. आमचे सगळे पेपर्स क्लिअर झाले आहेत. म्हणून तर प्रोजेक्ट सुरू केला आम्ही. हे बघ, तुम्ही ठीक आहे, मी मेल चेक करतो, तुम्ही चेक करा प्लीज. अद्वैत, कंपनीचे मेल चेक कर घे. पर्यावरण संबंधी क्लिअरन्सचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आपल्या विरुद्ध कोणीतरी कंप्लेंट केली. अर्बन डेव्हलपमेंट कमिटीने मेल पाठवलाय, चेक कर. अद्वैत, उत्तर द्यायचं ना, पटकन मेल चेक कर. कशाशी रिलेटेड आहे? नाशिक प्रोजेक्ट ना? हो. मग तेजसला सांगा, तो नाशिकलाच आहे, कमिटीला डिरेक्टली भेटून त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर करेल तो. अद्वैत, हे प्रोजेक्ट तू डिझाईन केलेस, सगळं डॉक्युमेंटेशन तू केलंयस, म्हणून तुला सांगतोय. आणि तेजसला सांगायचं असतं ना, त्याला फोन करून सांगितलं असतं. इथे कशाला आलो असतो? मला एक कळत नाहीये, तेजस ऑलरेडी नाशिकला आहे, तर हे काम तुम्ही मला का सांगताय? तेजसला सांगा ना. तू मुद्दामून असं करतोयस का रे? काय प्रॉब्लेम काय तुझा? पूर्वी तेजस आड मोठेपणा करायचा, तसंच करतोयस तू. एक मिनिट, मला कोणाशी कम्पेअर करायचं नाही प्लीज. अद्वैत, अरे तू मेल केलाय मी ऑलरेडी. ऑफिसवरून निघायच्या आधीच मी मेल चेक केला होता. क्लायंटला नेसेसरी डॉक्युमेंट्स, एनओसी सगळे पाठवलेत मी. माझ्या कामात मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत. मी आधीच नीट सांगितलं असतं, असं काय बिघडलं असतं? मला नाही बोलायचंय कारण कोणाशीच. प्लीज मला एकट्याला सोडा बाबा. अद्वैत, मी सांगितलं ना बाबा, मला नाही बोलायचं. आणि तुम्ही माझ्याशी बोलण्यात वेळ कशाला वाया घालवताय? तुम्ही जा, त्या नेत्राच्या भंपक काल्पनिक गोष्टी ऐका जा. साहेब, कॉफी. थँक्यू. तू घेतेस ना? नाही नको, मी नंतर घेते. पण मी असं करतेस? तुम्ही वेळेत घ्या, पण गार होईल. तुम्ही पेपर वाचण्याच्या नादात विसरून जा. नाही घेतो मी. आलेच. हो. हा बोला तुरंत. हो बोल. हॅलो हॅलो, काय आवाज ऐकू येत नाही? हॅलो, एक मिनिट. आय थिंक नेटवर्क इश्यू आहे. एक मिनिट होल्ड करा. हॅलो 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 हॅलो. हा, आता येतो का आवाज? हा बोला थोरात. माझा त्रास होतोय ना तुला, मग आता या सगळ्या त्रासातून कायमचं मुक्त करते तुला.
काय झालं? स्वप्न पडलं? भयानक? जीव गेला की काय स्वप्नात? काय शेखर, झोपेत पण तडफडायला लागलायस तू आता? हं? वाचा बसली? बापासारखी वाचा बसली का? घाबरू नकोस, मी अजून काही केलं नाहीये. पण स्वप्न सत्यात उतरायला फार वेळ नाही लागणार. बघत होते काही रेकॉर्डिंग वगैरे सुरू आहे का? सगळेच गुप्तहेर झालेत ना या घरात आता. शेखर ऑफिसला निघाला की येते. 10 लाख कॅश आणि मग अंगठ्यांचं किती? काय माहिती नाही. 10 लाखातले 5 लाख माझे आणि अंगठ्या विकून जितके येतील त्यातले अर्धे माझे. अंगठ्यांचे फार नाही येणार, त्याची कशाला वाटणी करायची, राहू देत माझ्या. त्या वीक आधी रिसीट दाखव, मग बोलू आपण. बंटी दारला दारला बोलूया पटकन. नेत्रांनी मला घरातून बाहेर पडताना बघितलंय. ती माझा पाठलाग करत इथे येऊ शकते, त्या आधी बोलायला हवं. एवढी भीती नेत्राची? मुद्दा असा आहे की तुला जर राजाध्यक्षांच्या घरी यायचं असेल तर त्यासाठी माझी सासू हा एकमेव आणि सोपा मार्ग आहे. कसं काय? हे बघ बंटी, आत्ता ती म्हातारी माझ्या विरोधात आहे. घरात जे काही चाललंय त्याचा त्रास होतोय तिला. तिची मनस्थिती ठीक नाहीये आणि आपण ह्याच परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे. म्हणजे म्हातारी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. तिला जर जास्तच त्रास झाला तर ती या घराचं चांगलं व्हावं, या घरातली सगळी परिस्थिती सुधारावी म्हणून काहीही करायला तयार होईल. कळतंय का तुला? आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे बंटी. ओके. इंद्राणी ही म्हातारी रोज न चुकता चांदणी चौकातल्या आध्यात्मिक शक्ती केंद्रात जाते. तिथली खजिनदार आहे ती. तू तिच्यावर लक्ष ठेव. तुला जी शक्ती आहे ना दुसऱ्यांच्या मनातलं ऐकायची, त्या शक्तीचा वापर करून तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घे. आणि त्याच वेळेला तू राजाध्यक्षांच्या घरी जाशील बंटी आणि माझ्या विरोधात बोलशील. हो, म्हणजे शेखरचा आणि म्हातारीचा विश्वास बसेल की तू त्यांच्या बाजूनी आहेस. बंटी, हे सगळं करावंच लागेल आपल्याला. करशील ना? तू म्हातारीशी बोलता बोलता तिला इंद्राणीबद्दल सांग. तिला सांग की ती ज्योतिषी आहे, भविष्य बघते. घरात जर काही समस्या असतील तर त्याच्यावरती अगदी अचूक तोडगा सुचवते म्हणावं. मग इंद्राणी म्हातारीला भेटेल, तिला आशा दाखवेल की घरात ज्या काही समस्या चालल्या आहेत त्यावरती अचूक तोडगा देऊ शकते आणि घरातल्या सगळ्या समस्या संपवू शकते. आणि असं जर झालं तर इंद्राणीचा राजाध्यक्षांच्या घरात येण्याचा मार्ग सुलभ सोपा होईल. आयडिया तर सॉलिड आहे.
कळलंय तुला काय करायचं ते? हो, पण मला काही गोष्टी कळल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. कसले प्रश्न? डॉक्टर आणि वकील ह्यांच्यापासून सत्य लपवून ठेवायचं नसतं, नाही तर आजारही बरा होत नाही आणि आपण केसही जिंकत नाही. नक्की काय म्हणायचंय तुला? मला गोष्ट ऐकायची आहे, रुपालीची गोष्ट. अगदी खरी खरी गोष्ट ऐकल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. ताई सांगून टाक. तसंही आज ना उद्या तिला सगळं कळणारच आहे, त्यापेक्षा आत्ताच सांगून टाक ना. ऐक, मी नर्स म्हणून या घरात आले. बरं रुपाली, तू आजपासून बाबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला इथेच राहशील? म्हणजे आपल्याला आयुष्यात जे हवंय ते करूच शकतो ना आपण. सगळं माझ्या मनासारखं होत होतं. वाटत होतं आता माझं स्वप्न पूर्ण होणार. पण तेवढ्यात राजाध्यक्षांच्या घरी नेत्रा आली. आजपासून तुझं सुद्धा हेच घर आहे. आधी वाटलं मला की हिचा काय निभाव लागणार आहे माझ्यासमोर. नेत्राने मला सळो की पळो करून सोडलं. आई, ही का औषध देते बाबांना? मीच सांगितलं होतं नेत्राला औषध द्यायला. आई बोलायची लाज वाटते का तुला? आई अशी वागते? हा, बापाला मुलापासून लांब ठेवते. मला जिंकायचं असेल तर मला नेत्राला हरवायलाच लागेल. आणि नेत्राला हरवायचं असेल तर मला त्यासाठी तुझी मदत लागेल इंद्राणी. कारण तुलाही त्रिनयना देवीचं वरदान आहे. काय झालं? धक्का बसला? मी वाईट नाहीये, परिस्थिती वाईट असते. परिस्थिती माणसाला काहीही करायला लावते. परिस्थितीनेच काही गोष्टी घडवून आणल्या, काही घडल्या आणि काही अजूनही घडतायत. कळली तुला माझी गोष्ट? आता मला तुझा निर्णय हवाय. हे सगळं जर सुरळीत पार पडलं तर तुला खूप पैसे मिळणार आहेत ना? म्हणजे त्यासाठी सर चाललंय सगळं. मग मलाही जास्त पैसे हवेत. काय? हे बघ तू, काम पूर्ण झालं तर तुला अपेक्षाही नसेल एवढे पैसे मिळतील. पण काम पूर्ण झालं तरच.
साहेब कॉफी नकोय मला. का? तुला कंटाळा येत नाही का प्रश्न विचारू? किती प्रश्न विचारतेस आणि मला नाही द्यायचे तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर. साहेब मला जरा बोलायचंय तुमच्याशी. पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी कुठल्याही विषयावर. मी फक्त 2 मिनिटं घेईन, जास्त वेळ नाही घेणार. मला शेखर साहेबांविषयी बोलायचं आहे. मला माहिती आहे तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या नात्यामध्ये काही बोलायचा अधिकार नाहीये मला, पण मला त्यांची अवस्था बघवत नाहीये म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. ते माझे बाबा आहेत ना, मग आमच्यात जे काही आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू मध्ये पडण्याची काहीच गरज नाही. पण साहेब तुमच्यामध्ये काही नीट संवादच होत नाही, मग सगळं नीट कसं होणार? रागाच्या भरात तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहात. ह्याने तुमच्यातला संवाद संपत जाणार आहे, त्यातनं गैरसमज निर्माण होतील आणि बाकीचे लोक फायदा घेतील त्याचा. एक्झॅक्टली. आलीस पॉइंटवर. बाकीचे लोक म्हणजे कोण? आई ना. मला माहित होतं नेत्रा तू फिरून शेवटी आईवरच येणार. लीव. आत्ताच्या आत्ता निघितून. साहेब ऐका ना, तुम्ही चिडू नका. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्या आणि शेखर साहेबांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये. साहेब तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला नेहमी तयार असतात ते. येस, करेक्ट आहे तुझं. आतापर्यंत बाबांनी खूप केलंय माझ्यासाठी. पण काय आहे, 100 चांगल्या गोष्टी करायच्या आणि मग एक चुकीची गोष्ट करायची ज्यामुळे त्या 100 गोष्टींचा इम्पॉर्टन्सच राहणार नाही. तसं झालंय बाबांचं. बाबांनी एक चुकीची गोष्ट केली ज्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि ती चुकीची गोष्ट काय माहितीये तुला? तुला माझ्या इनफॅक्ट त्यांच्याही आयुष्यात आणणं. तू आमच्या लाईफमध्ये आल्यापासून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. आय अग्री तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्हही झालेत, पण त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत नेत्रा. तुझ्यामुळे हे सगळं स्पॉइल होतं. बाबांच्या इतक्या जवळ असून सुद्धा बाबांपासून लांब गेलोय मी फक्त तुझ्यामुळे.